You need 101 instances to prove that life is not worth. But only one instance can make it worth. Such a beautiful man. तू वाचलायस का हे पुस्तक? नाही. सगळी लोक कुठे गेली? का? काय झालं? सर हा नाही नाही काही नाही. One omelette sandwich. Amazing. Amazing. किती छान बनवलं सगळं. म्हणजे मी पाहतच राहील. Amazing. थँक्यू. कसं झालंय? अगदी नेहमी झालं. हो माहिती आहे मला. पण काहीतरी वेगळं. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सविनय सादर करीत आहोत. इन बिटवीन लेखन आणि दिग्दर्शन ऋग्वेद पवार, जान्हवी सावळे, लुईजी पिरांदे यांच्या कथेवर आधारित इन बिटवीन. Excuse me, sir. Welcome to our cafe. काय झालं? It's okay. It's on me. नाही काही नको. वन कॅपेचिनो.
या पावसाचा फार वैताग आलेला दिसतोय तुम्हाला. कधीही पडतो आणि मग त्यात ओलं झालं की हे असं फ्रस्ट्रेट व्हायला. अहो इकडे मागे चिखल लागलाय. नक्कीच कारने पाणी उडवलं असणार. हो ना. हो त्या कारवाल्यांना ना अक्कलच नसते. कशीही गाडी चालवतात. अहो बघतच नाही आजूबाजूला कोणी चालतंय त्याच्यावर चिखल उडवलं. तेच कसं अहो पण बाहेर तर पाऊस. कॉफी झाली का? काय कॉफी झाली का? हा मी विचारताय कॉफी झाली. 2 minutes sir. तू एक कॉफी व्हायला इतका वेळ लागतो का? कमॉन हरी अप. पण तुम्ही तर 2 कॉफीची हा ऑर्डर. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वेळ लागतो ना. वेळ लागतो पण तरी लवकर. पाहिलं ना विमन त्यांचं ना अवघडच असतं. एक काम धड करत नाही बाई. आता एक कॉफीची ऑर्डर दिली त्याला सुद्धा किती वेळ. पण आता लक्ष कुठे असं तुझं दिसत नाही का? सॉरी सर. सॉरी सर. अहो एक मिनिट. याचं पूर्ण पॅकिंग बी घेते. हो पण साधे पॅकेजेस आहेत. हो पण किती छान पॅक केलं त्याला. तुम्ही हे शॉप नंबर 3 मधनं घेतलं राईट. तुम्ही तिथल्या लोकांना हे बॉक्सेस पॅक करताना नीट पाहिले. इट्स अमेझिंग. हो आय कॅन सी देअर हॅट्स. सगळ्यात आधी कपड्यांची व्यवस्थित. मग एक मोठा का जाड लालसर रंग. एखाद्या लहान बाळाला उचलावं तसं ते त्या कपड्यांना उचल आणि त्या बॉक्स मध्ये ठेव. त्यानंतर कागदाच्या विरुद्ध बाजू घेऊन अगदी अचूकपणे त्यांना मधोमध जुळवणं आणि मग एक मोठी रिबीन घेऊन इतक्या सहजतेने ते पार्सल पाहतात की आपल्याला त्यांचं कौतुक करायला सुद्धा वेळ मिळत नाही. बराच रिकामा वेळ दिसतोय तुमच्याकडे. खूपच बारकाईने लक्ष देतात तुम्ही. रिकामा वेळच तर मिळत नाही. म्हणजे माझा बराचसा वेळ त्या स्टोअरवरच जातो त्या पॅकेजेसला ऑब्झर्व करणं. बघा ना, ते सिल्कचं कापड, त्या निळ्या लाल रिबिन्स त्यांचे इतक्या छानपणे बांधतात. हे सगळंच किती हेवा वाटण्यासारखं आहे. मी अशा गोष्टींकडे पाहत तासन तास घालवू शकतो. या पॅकेजेस कडे एवढं लक्ष पण देतं. हो ना. रात्रीच्या 2 वाजता एका कॅफेमध्ये असं ओलवून तरी कोण बसत. काय झालं? कॉफी आवडली नाही का? नाही तसं नाही. मला गोड कॉफी लागते. मग तुम्ही कॅपेचिनो का मागवली?
वॉशरूम कुठे? इतक्या रात्री का आली असतो इथे? का म्हणजे आणि किती दिवस झाले तू घरीच नाही आलास? हे बा, हे असं माझ्या मागे मागे येणं थांबव आता. तू एकटी पडली रे. आम्ही तुला हवं तसं वागेल. तू म्हणशील ना तसंच. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतो. मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. अरे पण माझं तुम्ही या बँकेचे मालक का? मी? नाही, मग तुम्ही इतक्या रात्री इथे काय करता? अच्छा, मी इथेच असतो. रोज येऊन बसतो, लोकांना ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व कर. आणि त्याने काय म्हणतो? गरज येते माझी. अरे, एखाद्या व्यक्तीच्या लहान बारीक सारीक गोष्टी सुद्धा मी नीट लक्ष देऊन बघतो. त्या माणसाकडे बघतो, तो कसा आहे, कुठे राहतो, काय करतो. रादर त्याचं पूर्ण लाईफ मी इमॅजिन करू शकतो. काय झालं, तुम्हाला हे सगळं पटत नाहीये बघ. नाही, तसं नाही. आहो, साहजिकच. हो, म्हणजे तुम्हाला हे सगळं पटत नाही. हेच नाही, पण मी हे सगळं तुम्हाला पटवून देऊ शकतो. कसं? मी तुमचं घर इमॅजिन करू शकतो. काय? येस, आय कॅन इमॅजिन युअर हाऊस. Let me check. You know, I can feel the air of your house. Hello. One minute. खूपच गोड आहे तुमची मुलगी. बाय. वा, तुमचं घर किती छान सजवलंय तुम्ही. आज तुमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, आणि हे गिफ्ट त्यासाठीच. वंडरफुल. आय कॅन सी हाऊ मच लव्ह युअर वाईफ. घरातली प्रत्येक गोष्ट सुद्धा तिच्याच आवडीची दिसते. खूपच छान आहे तुमचं, एकदम परफेक्ट. नाही,
not as it seems. काहीतरी सुटतंय. पण काय? तुम्ही एवढे ओले कसे झालात? ते गाडीने पाणी उडवलं एवढं की त्याने तुमच्या खिशातलं लायटर पाकिट त्यातले पैसे राहत तुम्ही पूर्ण विसरलाय. पण तरी तुमचं पॅकेजेस मात्र कोरडेच. स्ट्रेंज इज इट? आय कॅन सी तुम्ही काय लपवण्याचा प्रयत्न करताय. वाय यू आर हिअर ऑलवेज सिटिंग इन दिस कॅफे? आय कॅन इमॅजिन तुमच्या डोक्यात आता काय विचार चालू आहेत. The problems you are facing, the frustration you are going through. तुमच्या सोबत काय घडलंय, काय घडतंय, तुमचं दुःख, तुमचं राग, तुमची चिडचिड सगळं. Oh, I can imagine. I can imagine what made you jump off that bridge. Are you fine? काय तुम्ही त्या पाण्यात पुढी कशी मारली? आणि ते पाणी किती खोल आहे तुम्हाला भीती नाही वाटली का? एक विचार, सुसाईड करायचं तुम्ही आधीच ठरवलं होतं की असे रॅन्डम विचार आले आणि डायरेक्ट पाण्यात उडीच मारली? म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? म्हणजे तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही सुद्धा हेच केलं असतं. नाही, मुळीच. कशावरून? कारण असं जबाबदाऱ्यांपासून पडणं मला नसतं जमलं. तुम्हाला ही सगळी काय गंमत वाटते का? अहो तस तुमच्यासोबत कधी असं झालं तुमच्यावर एक संकट ओढवतं आणि तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांकडे मदतीसाठी धावता, पण तिकडे कोणीच नसतं. अगदी तुमची बायको सुद्धा नाही. मला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा होती, पण माझ्या घरच्यांचा त्याला विरोध होता. माझी बायको ती मात्र सपोर्टिव्ह होती आणि त्याच जोरावर मी एक फॅक्टरी सुद्धा उभी केली. अनफॉर्च्युनेटली त्या फॅक्टरीला आग लागली आणि बिझनेस 2 महिन्यातच ठप्प झाला. पण एवढ्यात आम्हाला एक मुलगी झाली, जबाबदाऱ्या वाढल्या आणि कसं तरी करून मी एका नोकरीला सुद्धा लागलो. पण गोष्टी नीट होत आहेत असं वाटत असतानाच एक नवीन प्रॉब्लेम समोर आला.
माझ्या मुलीचा हार्ट प्रॉब्लेम डिटेक्ट झाला. डॉक्टरांनी ऑपरेशन हा शेवटचा पर्याय सांगितला. ऑपरेशनचा खर्च काही मला झेपणारा नव्हता आणि घरच्यांनी आधीच संबंध तोडलेले. तरी सुद्धा लोकांकडून पैसे उधार घेऊन मी ऑपरेशन केलं. ऑपरेशन नंतर मुलगी बरी झाली, पण परिस्थिती अजून वाईट होती. लोकांचे पैसे परत करणं जमत नव्हतं मला. आणि आता अशा परिस्थितीची जी मला सर्वात जास्त गरज होती ती माझी बायको. ती सुद्धा मला सोडून गेली. एकटा पडलो होतो. असं जबाबदाऱ्यांपासून पळणं मला सुद्धा नाही आवडत. पण एकट्याने जगण्यापेक्षा मेलेलंच बरं ना. आय एम सॉरी. यू शुड बी. आणि हो, खरं तर मी पण इकडे शांत व्हायला चाललेलो, पण इट्स ओके. तुम्हाला एक विचार, इफ यू डोंट माइंड. तुम्हाला जर का इतकेच प्रॉब्लेम्स होते तर मग तुम्ही त्या पाड्यातनं बाहेर का आले? वाय डिड यू डाय? असं ठरवून मरता येत नाही. अच्छा, हे कळत होतं ना तुम्हाला, तरीही तुम्ही तिकडे गेला. आणि मग हे गिफ्ट हे कशासाठी? माझ्या बायकोसाठी. म्हणजे तुम्हाला खात्रीच नव्हती की तुम्ही तुमचा जीव देऊ शकता, राईट? कदाचित. आणि तरीही तुम्ही त्या पाण्यात उडी मारली. तुम्हाला बोललो ना मी, तुम्हाला नाही समजणार. तुम्ही कधी एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलाय? तेव्हा तिथल्या वेटिंग रूम कडे तुमचं नीट लक्ष गेलं? त्या रूम मध्ये वेगवेगळ्या आजारांचे विचित्र पोस्टर्स लावलेले असतात. तिथल्या पडद्यांचा, भिंतीचा रंग आणि त्या घड्याळाचा येत असणारा सततचा आवाज. तिथे एक खुर्ची ठेवलेली असते. दारात पेशंटची गर्दी होती. प्रत्येक पेशंट आपला एक वेगळा आजार घेऊन येतो आणि त्या प्रत्येकालाच आपला आजार खूप मोठा वाटत असतो. एक एक पेशंट येतो, या खुर्चीत बसतो. ती खुर्ची त्याला आधार देण्याचा प्रयत्न करते, आपल्या मिठीत येते. अरे काहीच नाही झालंय तुला, अगदी बरं आहेस. आणि हो, हा आजार फक्त तुझ्या डोक्यात आहे. ट्रस्ट मी. पण तो पेशंट त्या खुर्चीकडे लक्ष न देताच निघून जातो. हा, याचं त्या खुर्चीला काहीच वाटत नाही. या खुर्चीला भंगारातून किंवा लिलावातून उचलून आणलेलं असतं. एखाद्या मजुराला राबायला ठेवून घ्यावं ना, तसं. तिचे कुशन जागोजागी फाटलेले असतात, रंग उडालेला असतो.
तिच्या लाकडाला वाळवी लागलेली असते जी सतत सतत तिला खात असते. पण अशा अवस्थेतही ती शांतपणे हात उघडे ठेवून आपल्या पेशंटची वाट पाहत असते. तुम्हाला काय वाटतं त्या खुर्चीला तिच्यावर कुठला पेशंट बसला असेल, त्याला कुठला आजार झाला असेल किंवा तो इथून पुढे कुठे जाईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून कुठला आनंद मिळत असेल का? माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला कितीही प्रॉब्लेम्स असले तरी कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायला हवे एवढा मोठा नक्कीच नसतो. अहो, तुम्हाला मरण्यापेक्षा ते प्रॉब्लेम्स फेस करणं जास्त सोपं वाटलं म्हणून तुम्ही इथे माझ्या समोर बसला आहात. तुम्हाला लाईफ मध्ये आलेले फेलियर्स, तुम्हाला असलेले प्रॉब्लेम्स, या सगळ्याचा विचार करण्यात तुम्ही पुढे झाला आता. ऐक माझं, चल इथून. का असं वागतोयस तू माझ्यासोबत? काही चुकतंय का माझं? मग तुला काही त्रास होतोय का माझा? अरे बोल ना. का असं मला एकटीला सोडून गेलास तू? आणि का नाही येऊ शकत माझ्यासोबत घरी? असं नको करूस. चल घरी. मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. खूप काळजी वाटते मला तुझी. आणि अशा परिस्थितीत तुला एकट्याला कसं सोडू मी? बघू, दाखव बरं एकट्याला. काय हवं तुला? एकदा सांगितलेलं कळत नाही का गं? नको येत जाऊस ना माझ्या मागे आणि माझी काळजी काय पुढीच करू नकोस. मला एकटं सोड प्लीज. निघ इथून. कोण होतं त्या? माझी बायको. ती सतत त्या खिडकीतून बघत असते माझ्याकडे. मी काय करतो, कुठे जातो, कोणासोबत राहतो, हे सगळं पाहायचं असतं. सतत पाठलाग करते ती माझा. अहो, मी कितीदा सांगितलंय माझी काळजी नको करू, मला एकटं सोड, पण ती ऐकतच नाही माझं. तुम्हाला माहित नाही तिला माझ्यामुळे काय काय भोगावं लागतंय. पाहिलं ना तिला? अहो, कशी दिसत होती. सध्या ती नीट खात नाही, रात्रीचं नीट झोपत नाही, स्वतःची काही काळजीच नाहीये तिला.
तुला माझ्यामुळे एवढा ना त्रास होता नाही बघत नाही. खूप खूप काळजी वाटते तिची. पण मी आता तिच्यासोबत नाही राहू शकत हे कळत कसं नाही तिला. तुम्हाला माहिती आहे तिला काय हवंय माझ्याकडनं? थँक्स. कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण मला वाटतं तुम्ही तुमच्या वाईफ सोबत फार चुकीचं वागताय. आय मीन, जर ती तुमची इतकी काळजी करते तर तुम्ही का टाळताय तिला? मगाशी तुम्ही मला म्हणालात, पण मला वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या जबाबदाऱ्यांपासून पळताय. खरं तर आपण दोघंही अगदी विरुद्ध दिशेनं चाललो. म्हणजे तुम्ही विचार केला की मेल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. पण मरण हाच तुमचा प्रॉब्लेम असतो तर काय केलं असतं तुम्ही? हे बघा इथे इतकी गाठ दिसते का तुम्हाला? याला काय म्हणतात माहितीये? एपिथिलियम. किती छान पोएटिक नाव आहे, एपिथिलियम. मरण हे असं माझ्या समोर उभं असताना मी कसं राहू शकतो माझ्या बायकोसोबत? तिला
तिला माझ्या असण्याची सवय नाही लावू शकत मी. तिचं खूप प्रेम आहे माझ्या आणि ती नाही राहू शकत माझ्याशिवाय. आणि हे असं असताना जर तिला माझ्या असण्याची सवय लागली ना तर मी गेल्यावर फार त्रास होईल त्यासाठी. मरण हे कधी ना कधी प्रत्येकालाच येणार, पण ते जेव्हा तुमच्या समोर येऊन उभं असतं तेव्हा तुम्ही त्याला टाळूच शकत नाही. तेव्हा तुमच्याकडे जितके क्षण उरले ते अगदी पूर्णपणे जगणं एवढंच तुमच्या हातात असतं. मी एक क्षण सुद्धा रिकामा राहू शकतो. हो, म्हणून तर मी या पॅकेजेसला ऑब्झर्व करून किंवा या कॅफे मधल्या लोकांना ऑब्झर्व करून माझं उरलेलं आयुष्य जगतोय. ऍक्च्युली नो प्रॉब्लेम इज बिग इनफ टू किल युअर सेल्फ, नॉट इव्हन डेथ. मरताना तुमच्यासोबत जी काही वाईट घडली, तुमच्या ज्या काही वाईट आठवणी होत्या त्या सगळ्यांचा विचार तुम्ही नक्कीच केला असेल. पण तुमच्यासोबत जे काही चांगलं घडलंय, तुमच्या ज्या काही चांगल्या आठवणी आहेत त्यांचं काय? अहो, या आठवणीच तर त्या आपल्याला बांधून ठेवतात, जगण्याचं कारण देतात. तुमच्याकडे मरण्यासाठी 1000 कारण जरी असतील तरी जगण्यासाठी एक कारण सुद्धा पुरेसे. ते शोधा. मला नाही माहिती तुम्ही इथून पुढे कुठे जाल, काय करा, पण जर तुम्ही त्या ब्रिजवरनं परत पाण्यात उडी मारणार असाल तर इतके क्षण तुम्ही त्या पाण्यात जिवंत राहाल ते मोजा. आणि प्रयत्न करा की जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्या पाण्यात जिवंत राहा.